फर्स्ट ब्लॉगची सुरुवात बाप्पासोबत. कसं काय ना कू तर मी आहे तुमचा अनिकेत आणि मी आज शूट करत आहे माझा फर्स्ट ब्लॉग. मी आहे माझी बाईक हंटर 350 आणि आपण ब्लॉग स्टार्ट करणार आहे. यासोबत मेन कन्सेप्ट माझा असा आहे की मी संडे टू संडे राईड करणार आहे आणि नागपूरचे जेवढे पण फेमस स्पॉट आणि फेमस जो हिडन स्पेस आहे त्या सगळ्यांना एक्सप्लोर करूया. आणि आता वाजले 6ला 4 मिनटं बाकी आहेत. तर बरोबर 6चा टायमिंग मी फिक्स केला होता. हेल्मेट चेक, ग्लव्स चेक, गाडी ऑन, फ्यूल पण आहे, जॅकेट पण घेतलेला आणि लेट्स स्टार्ट. नगर चौक आणि आपण आलो आहे हिंगणा टी पॉईंट. बघू शकता प्रियदर्शनी टी पॉईंट. त्याला हिंगणा टी पॉईंट म्हणून फेमस आहे. हा एक गाडी मी आलेलो हिंगणा टी पॉईंटला. बघू शकता हिंगणा टी पॉईंट. मीच आलेलो आहे झिलपीला जो गणेश मंदिर आहे का सुंदर मंदिर आहे. मी तुम्हाला मागायला सांगायचं होतं मी जायचं आहे बट मला लोकेशन कारण की मी जिथं राहतो तिथून मी कॅप्चर करून सांगितलं असतं बट मला नागपूरच्या लोकांना सांगायचं आहे. खूपशे लोक अलग अलग नागपूरच्या अलग अलग स्पॉटवर राहतात. ज्यांना झिलपी जायचं आहे त्यांनी हा हिंगणा टी पॉईंट आहे. हा टी पॉईंट जवळ यायचा तो अंबाझरी रोड येतो पासून यायचं असेल तर ह्या टी पॉईंटला यायचं. टी पॉईंट पासून समोरचा रोड आहे तर सोबत राहा. आपण समोरचा रोड एक्सप्लोर करूयात का कारण की मला इथून लोकेशन सांगायचं होतं कारण की हा लोकेशन सांगायला इझी जातं. कारण की इथून झिलपीला जायचं असेल तर सगळ्यांना इझी पडतं. अगर तुम्हाला जायचं तर तुम्हाला लोकेशन भेटून जाणार पण टाइम थोडासा वाढत चाललेला 6:30 होत आहे. आता साऊंड येतो ना टी पॉईंट पासून तुम्ही एकदम सरळ यायचं आहे. कुठेच नाही थांबायचं. टी पॉईंट पासून एकदम सरळ समोर तुम्हाला टोल नाका भेटेल. आता झिलपीकडून जायचं. झिलपी इकडून सरळ 9 किलोमीटर. इकडून सरळ म्हणतात 9 किलोमीटर. झिलपी कुठे जाणार इथून 3 किलोमीटर सरळ.
का झिलपी जायला सरळ सरळ किती किलोमीटर? ठीक आहे, थँक्यू. 1.5 किलोमीटर आलेला. श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर. बघा व्ह्यू, सुंदर सी माझी गाडी जी थ्रोटल देत आहे, दुक 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 दुक. आपल्या ब्लॉगचं पण नाव तेच आहे, संडे थ्रोटल. एवढं सुंदर थ्रोटल देत सायलेंटली. आणि हा व्ह्यू बेस्ट पोचलेला आहे सिद्धिविनायकाच्या मंदिरात. गाडी पार्किंगला जाऊन करूया थोडं मस्त. आणि व्ह्यू बघायला जी मजा येईल ना सकाळी सनराईज. मला जे स्टार्टिंगला माझा प्लॅन होता की मला जे करायचं आहे, मला स्टार्टिंगला येऊन मी नाही सकाळी येईल आणि इथे पूर्ण लोकेशन एक्सप्लोअर करेल. बघ किती सुंदर लोकेशन आहे, इतका सुंदर लोकेशन आहे बघा. इतकं सुंदर मंदिर आहे जिलपीला. मंदिर सध्या बंद आहे आणि सनराईज बघण्यात जो मजा आहे बघा, लिटरली हा जो मजा येतो ना, आणि बाईक सोबत आणि हा व्ह्यू, सुंदर व्ह्यूमध्ये बसून सुकून जे भेटतं ना, ती मजा एकदम. आणि सायलेंट सॉन्ग ऐकण्यात मी त्या स्पॉटवर बसून फक्त फील करतो आहे, इथला एन्जॉय करतो आहे, इथला मुमेंट, शांतता. माझ्या मागे मंदिर आहे. मंदिर ओपन झालं की आपण जस्ट मंदिराचं लिटल बिट पार्ट घेऊयात, कारण की मंदिरमध्ये काही अशा असतील की फोटोज काढू अलाउड नाहीत. बट मंदिरचा पूर्ण एक सिनेमॅटिक घेऊया आणि बघू त्या सिनेमॅटिकमध्ये काय चांगले चांगले कॅप्चर करायला भेटेल. तोपर्यंत तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. तो फायनली मंदिरचा गेट ओपन झालेला आणि आपण जाऊया अंदर आणि मंदिरचे सिनेमॅटिक शॉट्स आणि चांगले चांगले व्ह्यू घेऊया. इथून मला बाप्पा दिसत आहेत, बट ते मोबाईलमध्ये कॅप्चर नाही होणार. शूज काढूयात आणि जाऊयात. मंदिरात पण जायच्या वेळेस तार पाणी, सुंदर मंदिर बनवलेलं आहे. मी तर फर्स्ट टाइम एक्सप्लोर करतो मंदिर. एवढं सुंदर व्ह्यू. मंदिरात जाऊया. गणपती बाप्पा मोरया. फर्स्ट ब्लॉकची सुरुवात. दर्शन करून तर मजा आली मित्रांनो. एवढं सुंदर दर्शन झालेला की दर्शन करताना मजा आली. मला दर्शन करण्याची पीसफुल जी तिथे ते म्हणतात ना मंदिरात दर्शन केलं. आणि माझे फर्स्ट राईड माझं डिसाईड होतं की मी झिलपी करीन, कारण की मी ऐकलं होतं झिलपी सिद्धिविनायकचं मंदिर आहे. आणि फर्स्ट राईड बाप्पासोबत स्टार्ट करूयात. बसाचा पहिला ब्लॉग, पहिला संडे आणि बाप्पा असल्यासोबत, तर बाप्पा ब्लेस्ड राहतील. आणि ह्या व्ह्यूमध्ये सकाळी येऊन हा दर्शन आणि हा मंदिर, माइंड फ्रेश झालेला माझा सुंदरसा. हा व्ह्यू बघून आणि मंदिरात दर्शन करून तर घराकडे निघूया. मजा आली सकाळचं ब्लॉग करायला मला. आणि माझी फर्स्ट राईड होती संडे. छोटी राईड केली, जास्त मोठी नाही राईड करायची होती, कारण की फर्स्ट राईड आहे. मला कॉन्फिडन्स बिल्ड नव्हता होत
की मी कसा रेकॉर्ड करेल. मी ट्राय करतो आहे हा रेकॉर्ड करण्याचा, आणि हे जे रेकॉर्ड होत आहे ते एकदम तेवढं बेस्ट क्वालिटीमध्ये नाही होता, पण स्पेसिफिक काही खूपशा मिस्टेक आहे माझ्या याच्यामध्ये खूपशा. बट जाऊयात, सुंदरसं सायलेंट सॉन्ग ऐकूया, सॉन्ग लावून राईड करूया. आणि जुने गाणे ऐकण्याची मजा येते ना, जुने गाणे ऐकण्याची मजा येते ती अजून कुठेच नाही येत भाई. बिचारांचा मी काम बिचकोला. आता काय माहित काय करत होते, पण मला नाही माहित. मी गेलो ते लोक स्कट झाले. मोबाईलमध्ये चार्जिंग खूप कमी आहे माझ्या, ज्या मोबाईल मी रेकॉर्ड करतो आहे. जितकं रेकॉर्ड होईल तेवढं रेकॉर्ड करायचं आहे मला प्लॅन आहे, आणि झालं पाहिजे यार काय. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि